मित्रांनो, फौजदारी कायदे म्हटलं की शिक्षा आल्या. गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीचे फौजदारी कायदे अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या आय-पी-सी 1860 मधील प्रकरण 3 मध्ये कलम 53 मध्ये एकूण 5 प्रकारच्या शिक्षा सांगितल्या होत्या आणि तीच तरतुदाच्या नवीन बी-एन-एस मध्ये प्रकरण 2 मधील कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. कलम 4 प्रमाणे एकूण 6 प्रकारच्या शिक्षा सांगितल्या आहेत. पहिली शिक्षा जी मृत्यूदंडाची आहे, दुसरी शिक्षा अजन्म कारावासाची, तिसरी शिक्षा कारावास म्हणजे सश्रम किंवा साधा, चौथी शिक्षा आहे मालमत्ता जप्तीची आणि पाचवी शिक्षा आहे गृहदंडाची. सोबतच एक आणखी शिक्षा नवीन ऍड केली आहे बी-एन-एस 2023 मध्ये. आपण त्याला कम्युनिटी सर्व्हिस किंवा समुदाय सेवा असं म्हणतो. मग ही शिक्षा कोणाला दिली जाऊ शकते? तर ही शिक्षा जे काही कच्चे कैदी आहेत, ह्या कैद्यांना जास्त काळ तुरुंगात न ठेवता म्हणजे चोरी वगैरे असे जे काही छोटे गुन्हे केले आहेत, ज्या गुन्ह्याचं स्वरूप 5,000 पेक्षा कमी दंडात शिक्षा असेल, अशा प्रकरणांमध्ये त्या व्यक्तींना समाजसेवा करायला लावायची, समुदाय सेवा करायला लावायची आणि त्यांना सोडून द्यायचं. याच्यामधून त्या व्यक्तीच्या वर्तनात सुधारणा करणं हा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. आणि याची तरतूद कुठं करण्यात आली म्हटलं आपण, तर भारतीय न्याय संहिता 2023च्या प्रकरण 2 मधील कलम 4F मध्ये म्हणजे 4 मधील ही शेवटची 6 नंबर शिक्षा आहे. आता हे एक्झामच्या दृष्टीने हा एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. म्हणजे बी-एन-एस आणि आय-पी-सी याच्यामध्ये बदल काय आहे? तर बी-एन-एसचं प्रकरण 2 आहे आणि आय-पी-सीचं प्रकरण 3 आहे. बी-एन-एसचं कलम 4 आहे आणि आय-पी-सीचं कलम 53 आहे. तर हा जो बदल आहे, हा बदलही आपल्याला माहीत असला पाहिजे आणि या शिक्षेमध्ये काय नवीन ॲड झाले किंवा ते कोणासाठी आहे हे सुद्धा माहीत झालं पाहिजे. आता ही शिक्षा मी तुम्हाला काय म्हटलं, की 5,000 पेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या या कायद्यांसाठी ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर ही जी शिक्षा आहे, ही शिक्षा बी-एन-एस-एस म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 23 प्रमाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी हे या शिक्षा देऊ शकतात. अशी तरतूद नवीन कायद्यात करण्यात आलेली आहे. म्हणून आपल्याला बी-एन-एस कलम 4 आणि बी-एन-एस-एस कलम 23 हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. धन्यवाद.